कुरुंदवाड राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रगतिशील शेतकरी महावीर बाळू पोमाजे तर व्हाईस चेअरमनपदी विजयकुमार अण्णासू जोंग यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवड सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी सहाय्यक निबंधक विजय खोते होते। निवडीनंतर माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ संचालक दादासो पाटील यांच्या हस्ते नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला। कुरुंदवाड येथील सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसू उगारे तर व्हाईस चेअरमन महावीर पोमाजे यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी सहाय्यक निबंधक VK खोत यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात आज विशेष सभेचं आयोजन केलं होतं। आज सकाळी 11 वाजता या विशेष सभेला सुरुवात झाली। सुरुवातीला चेअरमन पदासाठी विजयकुमार जोंग यांचं नाव माजी चेअरमन रावसू उगारे यांनी सुचवलं आणि संचालक किरण आलासे यांनी अनुमोदन दिलं। चेअरमन पदासाठी महावीर पोवाजे आणि व्हाईस चेअरमन पदासाठी विजयकुमार जोंग यांचे 2च अर्ज प्राप्त झाले असल्यामुळे पीठासीन अधिकारी विजय खोत यांनी चेअरमन म्हणून महावीर पोमाजे यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून विजयकुमार जोंग यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। यावेळी संस्थेचे व्यवस्थापक संजय गजन्नावर यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले। यावेळी ज्येष्ठ संचालक माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, जिनगोंडा पाटील, धनपाल कोथळी यांच्यासह काही ज्येष्ठ संचालकांच्या वतीनं नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मावळते चेअरमन रावसू उगारे यांनी नूतन चेअरमन महावीर पोमाजे यांचा सत्कार करून पदभार दिला। या निवड सभेसाठी संचालक दादासो पाटील, जिनगोंड पाटील, धनपाल कोथळे, किरण आलासे, अण्णासाहेब उर्फ बंडू गुदले, दौलत कांबळे, पद्माराणी पाटील, सुषमा उपाध्ये, आयशा बागवान यांच्यासह अभिजित पाटील, सुरेश बिंदगे, दीपक पोमाजे, सचिन दानोळे, महावीर पाटील, महेश परीट, अण्णासो बिंदगे, गोटू खबाले, मुकुंद सावगावे, अभिषेक बिंदगे आदींसह कर्मचारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड केली, त्यामुळे त्यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि तो उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळी, मान्यवर यांनी येऊन इथं आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो। चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीबद्दल प्रथमतः तुम्ही सगळेजण आम्हाला शुभेच्छासाठी आला, त्यामुळे तुमच्या सर्वांचा एकदा आभार मानतो। आणि मग मी संस्थेबद्दल सांगतो। संस्था जवळजवळ 34व्या वर्षात पदार्पण करत आहे। मी संस्थेच्या स्थापनेपासून संचालक आहे। तर आम्ही 105 कोटी ठेवी आजपर्यंत जमवलेले आहेत, त्याप्रमाणे 62 कोटी रुपये कर्ज दिलेले आहेत। आमचा थकबाकी 1% आहे आणि डिव्हिडंड देखील आम्ही 12% देतोय। आणि सर्व काय निर्णय असतील, आम्ही चेअरमन व्हाईस चेअरमनच म्हणण्यापेक्षा सर्व संचालक एकमतानं सगळे निर्णय घेत असतो। आणि बाकीचे काय राजकीय हे असेल ते आम्ही आमचे जोडे बाहेर सोडूनच संस्थेत देतो। त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं। हाय संस्थेची प्रगती चांगली आहे, याच्यापेक्षा बी पुढील काळात चांगली होईल एवढी मी ग्वाही देतो।